मंडळी, ठरलं तर मग मालिकेत असा ट्विस्ट आला की प्रेक्षक थक्क होणार. सायलीला मधुभाऊ सांगतात, सदाशिव आणि मैनावती हे तिचे खरे आईवडीलच नाहीत. हा धक्का पुरेसा नव्हता. त्यातही हे दोघे पूर्ण आजीच्या कॉफीत गुंगीचं औषध मिसळून सुभेदारांच्या घरात चोरी करायला निघाले होते. पण सायलीने वेळीच हुशारी दाखवली. अर्जुन दोघांनाही रंगेहात पकडतो आणि आता त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवणं ठरलेला आहे. सायलीचं सत्य समोर आल्यावर अर्जुनच्या मनातल्या अनेक शंका दूर होतात. पण लगेचच एक मोठा प्रश्न उभा राहतो. मग सायलीचे खरे आईबाबा कुठे आहेत? अर्जुन हा शोध घेण्यासाठी तयार होतो. याच वेळी सायली आणि प्रतिमाचं नातं अजून घट्ट होतं. दोघी देवी आईचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातात. सायलीला फोन येतो. ती बाजूला जाऊन बोलत असते आणि तेवढ्यात एक प्रचंड किंकाळी. प्रतिमा आत्या जमिनीवर बेशुद्ध. सायली धावत जाते, तिला सावरते, पण तिच्या मनात एकच विचार, आत्या कोणाला पाहून घाबरल्या? आणि मग सत्य समोर येतं. मंदिरात महिपत उभा असतो, हातात पंचारती. एकट्या देवी आईकडे पाहत प्रार्थना करत. प्रतिमा आत्याच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील ती काळोखी रात्र पुन्हा जिवंत होते. तिला परत एकदा घाबरवतो आणि प्रतिमा आत्या जोरात किंचाळून बेशुद्ध पडतात. यामुळे सायलीचा संशय पक्का होतो आणि ती ठरवते, आत्यांच्या भूतकाळातलं सत्य मी शोधल्याशिवाय शांत बसणार नाही. आता महिपत, प्रतिमा आणि सायली आमनेसामने आल्यानं कथेला एक धक्कादायक वळण मिळणार आहे. 23 आणि 24 नोव्हेंबरला रात्री सकाळचे 8:30 वाजता नक्की पहा. कॉमेंटमध्ये तुमचा अंदाज सांगा आणि मराठी लाईफस्टाईल हबला सबस्क्राईब करायला विसरू नका.